या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीचे आई बाबा मंदिरामध्ये हार करत बसलेले असतात आणि तितक्यात सकदेवसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि ते तिघेजण सावलीविषयी आणि सारंगविषयीच बोलत असतात. सकदेव म्हणत असतो की कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे, पण आता मला फक्त भैरवी माईंचीच काळजी वाटते, कारण त्यांनी सावलीसाठी मागची खोली तयार करायला सांगितली आहे आणि जर त्यात काही गडबड झाली ना तर त्या आपल्यालाच दोष देतील. कारण जेव्हापासून त्यांचं सत्य त्या जगन्नाथरावांना कळलंय ना तेव्हापासून त्या खूपच काळजी घेत आहेत. आणि त्यानंतर तो असंही म्हणतो की सावलीच्या मागचं हे सगळं कधी संपणार काय माहीत. तिचं लग्न झाल्यावर असं वाटलं होतं की आता तरी तिच्या पदरात सूख पडेल, पण तसं काही घडलंच नाही. त्या घरात आपली साऊ कशी राहत असेल काय माहीत. आणि त्यावर आईसुद्धा म्हणते की पोरीने खरंच खूप सहन केलंय. तर बाबा देखील म्हणत असतात, मात्र आपण तिला कळू द्यायचं नाही की तिच्या संसाराचं सत्य आपल्याला समजलं आहे ते. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच सावली त्या ठिकाणी येते. ती विचारते की तुम्ही माझ्याविषयी आणि यांच्याविषयी बोलत होता का. पण सकदेव म्हणतो की नाही ग साऊ, बस तू. त्यामुळे मग ती त्या ठिकाणी जाऊन बसते. तर आई तिला म्हणत असते की अगं आम्ही सगळेजण जावई बापूंचं कौतुकच करत होतो. खरंच तुम्ही दोघेजणांना खूप सुखाने संसार करताय. तुझं लग्न जमवताना खूप अडचणी आल्या, पण आता तुझ्या पदरात सुख पडलंय ते बघून ना खूप छान वाटतंय. मात्र त्यावेळी सावलीला वाईट वाटतं. मात्र तरीसुद्धा ती तिच्या आईबाबांसमोर तिचा संसार किती सुखाने सुरू आहे हे दाखवण्याचं नाटक करत असते आणि त्यामुळे तिच्या घरच्यांना सुद्धा वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर सकदेव सावलीला विचारतो की साऊ, तू खरंच सुखात आहेस ना गं. आणि त्यावर सावली म्हणते की दादा तू असं का विचारतोय. तर सकदेव म्हणतो की काही नाही गं, भाऊ आहे ना मी तुझा, म्हणून मला तुझी काळजी वाटली. आणि त्यावेळी सावली मनाशी म्हणते की विठुराया, तू प्रत्येक वेळी माझ्यावर ही वेळ का आणतो. अजून किती दिवस मी माझ्या घरच्यांसोबत खोटं बोलायचंय. आणि मग ती सकदेवला काही उत्तर देतच नाही. तर आईच तिचं मन जाणून सकदेवला म्हणते की अरे तू काय तिला प्रश्न विचारत बसलाय. आणि मग त्यानंतर सावली लगेच कामानिमित्त तेथून निघून जाते. तर आईबाबांना साऊ फक्त आपल्यासाठी किती खोटं बोलते, त्रास सहन करते हे लक्षात आल्यामुळे त्यांना वाईट वाटतं. आणि आता तरी तिला तिच्या वाट्याचं सुख मिळावं म्हणून ते विठुरायाकडे प्रार्थना करतात. त्यानंतर रात्री सकदेव सारंगला घेऊन गावात फिरायला जातो आणि तितक्यात त्याला गावात एके ठिकाणी जो माणूस अमरचा बाप म्हणून आलेला असतो तो माणूस दिसतो. सकदेव धावतच त्याच्या जवळ जातो आणि सकदेवला बघून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र सकदेव आणि सारंग त्याला पकडतात. सकदेव म्हणत असतो की तो तूच आहे ना जो आमच्या घरी अमरचा बाप म्हणून आला होता. आणि त्यावर तो माणूस रडतच म्हणतो की हो, मला माफ करा, आमच्याकडून ना खरंच खूप मोठी चूक झाली. पण सकदेव खूप रागात असतो, तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की अरे तुमच्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्हाला फसवताना तुम्हाला लाज वाटली नाही का. त्यावर तो माणूस हात जोडून म्हणत असतो की आम्हाला माहीत होतं सावली किती निर्मळ मनाची मुलगी आहे ते, आणि आम्हाला तिला फसवताना खरंच खूप अपराध्यासारखं वाटत होतं. पण आमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जगात सगळ्याचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि फक्त पैशांसाठी आम्ही जगन्नाथरावांनी जे काही सांगितलं ते केलं. आम्हाला माफ करा, आम्ही पुन्हा असं नाही करणार. आणि त्या माणसाच्या तोंडून हे सत्य ऐकून सारंगला तर मोठा धक्काच बसतो. त्याच्या लक्षात येतं की आपल्याप्रमाणे जगन्नाथने सावलीला सुद्धा फसवलंय, या सगळ्यात तिची काही चुकी नाही आहे. तर इकडे सकदेव त्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो माणूस हात जोडून म्हणत असतो की मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार. मात्र सकदेव म्हणत असतो की अरे पैशांसाठी तुम्ही लोक एखाद्याचा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही. तुमच्यामुळे माझ्या सावलीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असतं, मात्र या सारंग सरांमुळे तिचं आयुष्य सावरलं. यांनी तिच्याशी लग्न केलं, तिला आधार दिला, आणि म्हणून आज माझी बहीण सुखात आहे. आणि ते ऐकून सारंग तर खालीच घालतो. तर सकदेव त्या माणसापुढे हात जोडत म्हणतो की पुन्हा कोणाच्या आयुष्याशी असा खेळ करू नका. तर तो माणूस सारंगला म्हणतो की साहेब, खरंच तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला सावलीसारखी बायको मिळाली. खरंच खूप गुणाची पोर आहे ती, अगदी सोन्यासारखी. आणि ते ऐकून सारंगला
पुन्हा एकदा जगन्नाथचं बोलणं आठवतं की तुझ्या आयुष्यात परीस आले, तिच्या स्पर्शाने तुझं आयुष्य आता सोन्यासारखं होईल. त्यानंतर तो माणूस तेथून निघून जातो. सखदेवसुद्धा रागातच घरी जाण्यासाठी निघतो, तर सारंग मनाशी विचार करत म्हणत असतो की खरंच सावलीला ओळखण्यात माझी खूप मोठी चूक झाली. जगन्नाथने माझ्याप्रमाणे तिलासुद्धा फसवलं, तरीही ती मुलगी सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करत होती, पण आम्ही कोणीही तिला समजून घेतलं नाही. आणि मग तो अपराधी मनाने घरी जाण्यासाठी निघतो. घरी गेल्यावर तो बाहेरच बसलेला असतो आणि त्या माणसाच्या बोलण्याचाच विचार करत असतो. तितक्यात सावलीचं त्याच्याकडे लक्ष जातं. सारंगला थंडी वाजत आहे हे लक्षात आल्यामुळे ती त्याच्या अंगावर शॉल टाकते आणि ते बघून सारंगला तिचं खूप कौतुक वाटतं. मात्र मग सावलीच्या लक्षात येतं की सारंगला अजूनही थंडी वाजतच आहे, त्यामुळे मग ती त्याच्यासाठी शेकोटी पेटवते आणि ते बघून सारंग मनाशी म्हणतो की अजून किती काळजी घेणार आहे मुलगी, मला काय हवं नको हे तिला न सांगतासुद्धा कळतं. खरंच सावलीला ओळखण्यात ना मी कमी पडलो. आणि मग त्यानंतर सावली त्याच्यासाठी शेकोटी पेटवते आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघणार. इतक्यात तिचा पदर त्या जाळामध्ये जातो. मात्र सारंग पटकन त्या ठिकाणी येत तिला बाजूला करतो आणि तिला म्हणतो की सावली सांभाळ स्वतःला. त्यामुळे ती त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर संध्याकाळी सावली तिचं अंथरूण टाकत असताना अचानक कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवतं. त्यामुळे सारंग सावली घाबरतात. सावली पटकन तिचं अंथरूण उचलते आणि बेडवर ठेवते आणि मग जयंती खोलीत येते. ती मुद्दामच खोलीत आलेली असते आणि ती हसतच सारंग सावलीला विचारत असते की काय चाललंय तुमचं, मी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना. त्यावर ते दोघेजण नाही म्हणतात. तर जयंती मुद्दाम सारंगला विचारू लागते की तुम्हाला ही खोली कशी वाटली, कारण फक्त तुमच्यासाठी मी ही खोली सजवली, सांगा तुम्ही या खोलीला किती मार्क्स द्याल ते. आणि मग ती सारंगसोबत इकडची तिकडची बडबड करतच राहते आणि त्या खोलीभर फिरते. तिला सावली सारंगच्या विरोधात काही पुरावा मिळतोय का ते बघायचं असतं. आणि मग त्यानंतर तिला जाता जाता त्या बेडवरचं अंथरूण दिसतं. ती मुद्दाम सावलीला म्हणते की काय गं, हे अंथरूण पांघरून तर मी इथे ठेवलं नव्हतं, मग आता हे इथे कुठून आलं, असं तर नाही आहे ना की तू खाली झोपतेस आणि सारंग सर वरती. आणि त्यावर सारंग म्हणतो की असं काही नाही आहे, गावाकडे खूप थंडी आहे ना, म्हणून मीच तिला सांगितलं होतं की जास्तीचं आणून ठेव. आणि त्यावर जयंती म्हणते की ठीक आहे आणि ती हसतच बाहेर जाते. मात्र काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.